झी 24 तास एक पाऊल पुढे. पॉवर गेम या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण मगाशी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फेरबदल जे झाले त्यामागे काय राजकीय गणिती होती त्याचा वेध आपण घेतला. आता वळूया आपण वर्चस्वाच्या लढाईकडे. लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. एकीकडे भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे पक्षातील नेत्यांची मलिन झालेली प्रतिमा, तर दुसरीकडे पक्षातील वर्चस्वाचा वाद. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला निवडणूक सोपी जाणार नाही असं बोललं जातंय. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या फेररचनेत आपलंच वर्चस्व राहिल्यानं शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलंय, तर दुसरीकडे अजितदादाही राज्यात पक्षावर आपलं वर्चस्व असल्याचं अधूनमधून दाखवून देतात. शरद पवारांनी 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर अनेक जिल्ह्यातील दिग्गज नेते शरद पवार यांच्याबरोबर आले. प्रत्येक नेत्याचं आपल्या भागात प्रस्थ होतं. त्यामुळे पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला क्रमांक 2च्या जागा मिळाल्या. कालांतरानं पक्षाचा विस्तार होऊ लागला. संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची कार्यालये उभी राहिली. मात्र असं असलं तरी पक्षाची वाढ मागील वर्षात म्हणावी तशी झाली नाही. राष्ट्रवादीची मागील 14 वर्षातील मतांची टक्केवारी फार बोलकी आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळालं. त्यानंतर राष्ट्रवादीनं विधानसभा निवडणुकीत 100 जागा निवडून आणण्याचं उद्दिष्ट ठेवलं आणि अजित पवार मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बघू लागले. एकीकडे अजित पवारांचं लक्ष विधानसभा निवडणुकीवर असतानाच शरद पवारांनी मात्र त्याआधी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी सुरू केली आहे. सध्या लोकसभेत राष्ट्रवादीचे 9 खासदार आहेत. यात महाराष्ट्रातील खासदारांची संख्या केवळ 8 आहे. 22 जागा लढवून महाराष्ट्रातील 2009च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे 8च खासदार निवडून आले होते. आता पवारांना आधी या खासदारांची संख्या वाढवायची आहे. त्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा अचानक निर्णय देखील शरद पवारांनी घेतला. या फेरबदलाचा संपूर्ण निर्णय हा शरद पवारांनी घेतल्याचं खुद्द अजित पवार सांगतात. आमच्या पार्टीचे सर्वोच्च नेते आदरणीय पवार साहेब आणि प्रफुल्लभाई पटेल साहेब वगैरे यांनी घेतलेला तो निर्णय आहे. पार्टी अंतर्गत अशा प्रकारच्या घटना घडत असतात, त्याबद्दल मला काही माहिती नाहीये. त्याच्यामुळे तो निर्णय आमच्या सर्वोच्च नेत्यांचा आहे. काही बाबतीमध्ये संघटनामध्ये काहींना संधी द्यायची, काहींना थोडंसं नवीन लोकांना काहींना सामावून घ्यायचं वगैरे असं काहीतरी मनात दिसतंय. मला त्याच्याबद्दलची इत्थंभूत काही माहिती नाहीये. 1999 साली राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवार हे काँग्रेस बरोबर आहेत. अनेकदा पक्षातील नेत्यांनी स्वबळाची भाषा केली. मात्र राजकारण कोळून प्यायलेल्या शरद पवारांना आपण स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही याची पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळे 2014च्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी आपण आघाडीनंच निवडणुकीला सामोरं जात असल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलंय. त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या 22 जागांची तयारीच पवारांनी सुरू केली आहे. पवारांनी लोकसभेसाठी आतापासूनच कंबर कसली असली तरी राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराच्या होत असलेल्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, सुनील तटकरे, विजयकुमार गावित, गुलाबराव देवकर. राष्ट्रवादी काँग्रेसवर वर्चस्व कुणाचे याबाबत नेहमीच पक्षात आणि पक्षाबाहेर चर्चा रंगत असते. पक्षात अंतिम शब्द कुणाचा, शरद पवारांचा की अजित पवारांचा, या संदर्भात चर्चा उपस्थित झाली की शरद पवारांकडून आणि अजित पवारांकडूनही नेहमीच असा वाद नसल्याचा खुलासा केला जातो. पण तरी सुद्धा ही चर्चा थांबत नाही. आता झालेल्या 2009च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्री व्हायचं होतं. मात्र तेव्हा शरद पवारांनी छगन भुजबळ यांना या पदावर बसवलं. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर 2010 साली अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांची मोर्चे बांधणी करून हे पद मिळवलं. तेव्हाही पवारांच्या मनात भुजबळ यांनाच या पदावर बसवायचं होतं. मात्र पक्षातील 80% आमदारांनी अजितदादांना पाठिंबा दिल्यानं पवारांचाही नाईलाज झाल्याचं बोललं जातंय. अजित पवारांबरोबर पक्षात दुसऱ्या फळीतील नेते असलेले आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, विजयकुमार गावित, राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर यांना अजितदादा नेहमीच आपल्या वर्चस्वाखाली ठेवत असल्यानं एकीकडे त्यांचीही नाराजी आहे. भुजबळांसारखा नेताही पक्षात अजितदादांच्या वाढत्या वर्चस्वामुळे अस्वस्थ आहे. म्हणूनच की काय यावेळी झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात सर्व निर्णय आपण घेतल्याचं शरद पवारांना सांगावं लागतंय. दीपक भातुसे,